फोडणी पेटली तर पळायचं मग एवढा पेटेपर्यंत फोडणी नाही द्यायची. 3 बायका पण उभं नाही राहू शकत. 3 बायका आहेत ना मला. फोडणी पेट काय की नाही तसं मला घरच पाहिजे. खुश काजल खुश नाही. माझे कांदे बटाटे बाजूवाल्यांच्या घरी ठेवू काय आता. वेलकम वेलकम वेलकम. आमचं स्वागत करा. आणि आम्ही बघा रत्नागिरीवरून काय आणलेलं आहे. आम्ही रत्नागिरीवरून ही बॅग आणलेली आहे आणि या बॅगेत काय काय आहे ते तुम्हाला आता आम्ही दाखवणार आहे. काय काय भरून आणलंय बॅगेतून. या बॅगेत हा रूम चेंज करायचा फॉर्म्युला आहे. दाखवतो तुम्हाला मी. दाखव. तुम्हाला ह्या दोघांना माहित नसेल. मी आणि काकीने भरला ना तिकडे रत्नागिरीला. काकीने भरला ना. हो तिकडे बघा काय काय आणलेलं आहे. एक डबल बेडशीट आणलेली आहे बेडरूम साठी. हा त्यानंतर इथे बघा एक घड्याळ आणलेला आहे. हे आपल्या सबस्क्रायबरने दिलेलं गिफ्ट आपल्याला दिलेलं. त्यासोबतच एक दरवाजाला लावायला आणलेला आहे. तोरण पण गिफ्ट दिलेलं आहे ना. त्यासोबतच ही डबल बेडशीट अजून आणलेली आहे. आणि इकडे बघा एक काळा कलरचा पडदा, 2 ब्राऊन कलर येतो, डार्क ब्राऊन. हा चॉकलेटी कलर आणि गोल्डन कलर. एवढं ह्याच्यानी माझी बॅग खाली झालेली आहे. एवढं सर्व आणलंय ना. सुरुवातीला मम्मीचे पाठचे कर्टन जे बघा आता कोणता कलर आहे. हा वाला कलर आहे बरोबर. त्याला साईडला कर आता. तर त्याला आपण काढून हे लावूया का. चल घे पडदे काढा. हे आत्ताच लावले होते ना आपण. आत्ताच लावले. हा ते सरको इकडे. ते पण सरको. आणि इकडे कसं लावायचं माहिती का मम्मी. एक गोल्डन मध्ये ब्लॅक आणि गोल्डन. गोल्डन चॉकलेटी गोल्डन असं लावूया. म्हणजे एक गोल्डन पहिला टाकायला लागेल ना तुम्हाला. नशीब डोक्यावर नाही पडला. ते खालीच काढा. खालीच काढा तो. खाली काढा. खाली काढून लावूया. हा खाली काढून वरती करूया. पाठीमागे टीव्ही आहे. तसं नाही असं दे. असं करा असं. आपल्याकडे चांगला भाग ठेवू. हा सांगतो काय उलटा रोड फिरवला तरी काय. आता ब्राऊन. हा ब्राऊन वाला बघा. हे पडदे गोल्डन रूमचे होते ते आता इकडे यूज झाले. बरोबर. कारण तिकडे तर आपण ते लावलेत ना. ते लावले काढून ठेवले. काढायचं रिझन काय होतं गोल्डन रूम मध्ये माहितीये का. हात हे थोडेसे ट्रान्सपरंट होते म्हणून आम्ही काढले. तिकडे कसे एकदम स्ट्रॉंग वाले लावले. तिथे पांढऱ्या लावलाय ना आता आपण. इकडे पण एकदम मस्त शोभेल असं बघा. लावल्यावर ते एकदम मस्त. हा हे सांगितलं कधी होता. माझीच आयडिया होती. काय बोलतो. चला आता वरती लावा. टीव्ही बघा. मी हे फिट करते इकडनं. हा ते बघ ते चौकी बाहेर आहे. आता आपला पडदा न्यू चेंजेस. काय झालेले चेंजेस दाखवा. मस्त. वाव आता बघा किती मस्त वाटतं. वेगळं वाटतं ना परत. मस्त वाटतं ना. आता रूम पण कसं झाला. वेगळं वाटतं ना आता परत. थोडा गोल्डन. आता वेगवेगळं आम्ही करतोय. आता हे झालं चेंज नंबर 1. आता चेंज नंबर 2. ह्याला सरकवा तिकडे. हे पाठी जाऊ दे. हा म्हणजे असं फेसिंग बसायचं असं. मी दोनदा खोबऱ्याला टाकायचं आहे की पहिला चेंज इकडे झालेला आहे. आता दुसरं. तर असे चेंजेस केले. तुमचं काय मत आहे. रिजेक्टेड. का का पण काय माहितीये का. इकडचा व्ह्यू जो होता ना ओपन असा तो वाटतच नाही आता कोचमुळे. आणि टीव्ही बघायला एकदम जवळ. टीव्हीला अशी वरती क्रॉस करावी लागेल मान बघताना. हा ते असं घ्या आणि त्याच्या समोर लावा बरोबर. ओके. आता नेक्स्ट स्टेप आहे आपल्याला हे सर्व साईडला करायचं आहे. हे सर्व या साईडला करा. हे ह्या साईडला नाही पहिला आपल्याला फ्रीज आतमध्ये टाकायचं आहे. नाही हा नाही का फ्रीज. मला किचन मध्ये जागा पाहिजे. थोडंसं चेंज करून बघूया. अरे हे ही आयडिया आपल्या 50% सबस्क्रायबरनी दिलेली आहे. नाही पण त्यांना काय माहिती किचन एवढं छोटं आहे. ऍक्च्युअली तुम्ही आयडिया दिली चांगली गोष्ट. थँक्स फॉर दॅट.
पण ना आम्हाला माहिती आहे, आम्ही तिथे आता वापरतो ना तर फ्रीज मुळे खूप अडचण होते. आता इथे पण त्यांनीच आयडिया दिली ठेवायची, पण पाठवून ऊन येतोय बघ. ऊन येतोय. ठीक आहे, आज आता जर एवढं घर ऍडजस्ट करू शकतो तर फर्निचर पण बघूया तरी कसं दिसतं. आज तुमच्यासाठी आम्ही बघा चेंजेस करतोय. पण आम्हाला नाही पटलंय. आता हा फ्रीज मी घेतो आहे आतमध्ये एका दिवसासाठी. चला बाय बाय फ्रीजला मी करतो ना. इथे बघा मी काय चेंज करतो इकडे. आता तात्पुरती काय ठेवलं होतं, काय काय ठेवलेलं इकडे? मी इथे गव्हाचं पीठ आणि हे आपल्या आंबोळीचं ना ते आणि तांदूळ होते इथे 2 डब्बे. तात्पुरती घे, तात्पुरती तरी घे. बघूया तरी. चेंज इज अ पार्ट ऑफ लाईफ. चेंज आपण केला पाहिजे. माझे कांदे पडले तुझे? आता मी कुठे ठेवणार? हे आपल्या सबस्क्रायबरच्या घरी पाठव सर्व. मग काय आयडिया दिली आहे, करतो आता, बघू काय दिसतंय ते. बघूया तरी. मी का बघतोय, चेंज झाल्यावरती आपल्याला समजतं ना. हे आमच्या दिलोचं खाणं पिणं ठेवलेलं आहे. पहिली एरिया ही क्लीन करून घेऊया. आणि कॅमेरामॅन आमचे जरा पाठी जावा. ठीक आहे, फ्रीजला शिफ्ट करूया थोडं. फ्रीजची पिन बंद करायची आहे. बंद केली आरामात. फ्रीज आमचं मोठं आहे ना. आणि फ्रीजला इकडे तिकडे हात लावायला जरा भीती वाटते. पण चर होतो लगेच. तसं तर काढलंय. नाही, फ्रीजचं किचन मध्ये ठीक आहे, पण वॉशिंग मशीन किचन मध्ये नाही पाहिजे होती. ती ह्या वॉशरूम मध्ये कुठेतरी पाहिजे होती. हा ठीक आहे, जरा झाडू मारलं पाहिजे. इथेच कसं त्यानिमित्ताने कसं शिफ्टिंग असं चेंज केलं ना आपण, त्यानिमित्ताने आपला कचरा बिचरा पण असं नाही की नावासाठीच आम्ही पटकन करतोय, पण साफसुथरं करतोय बघा. त्या मशीनच्या आतमध्ये ना इलेक्ट्रिशियनने बोललं आहे जास्त काय करू नका, वायरी बिरी हाले ना जाय फेकून द्यायचं. ठीक आहे. कचऱ्याची पेटी कुठे? कचऱ्याची पेटी किचन मध्ये. चला आता फ्रीजला हलवूया आपण आरामात. फ्रीज आमचा बोलले किती दिवस आणि ठोकमठोकीत आवाज येतोय ना. इकडे कुठे ना कुठे काय आजूबाजूला सर्वीकडे इंटिरियरचे काम चालू आहे. फक्त आपणच काय ते करत नाही. आपला रेंटेड हाऊस आहे म्हणून आपण करत नाही. फक्त एंट्रीला जागा नाही. हे तसंच राहू दे. चला मम्मी ते सर्व तुझं उचल. हे सर्व आतमधल्या बेडरूम मध्ये जाऊ दे. 1-2 काजल हे पण घे. सर्व कर्टन्स पण असं धुवायला जाऊ दे, म्हणजे इकडचं पसारा नको. किचन मध्ये फ्रीज गेलेला आहे. नाही हे नाही, त्याचे हे काढायला लागतील वरचे रिंग्स गोंडे आहेत का ते. हे सर्व पण काजल ही फक्त पायाची मशीन कोपऱ्यात जाऊ दे. हे पार्ट बीट आता ते ह्याच्या खाली जाऊ दे, फ्रीजच्या खालीच पार्ट जाऊ दे. जसा होता तसं. जर हा पण आतमध्ये जागा नाही तसे. हे बघा, हे सर्व आपल्याला बेडरूम मध्ये लावायचे, कारण बेडरूम मध्ये आता तात्पुरते आपण कोणते लावलेत, पिंक कलर झालाय बेडरूम मध्ये, ते छोटे छोटे लावलेत ना. तर हे लावायचे, हे नंतर लावूया. पहिला बाहेरचा हॉल सजवूया. ये आणि इथे बघा एंट्रीला एवढी जागा आहे याला. बाकी जसं तुम्ही आतमध्ये वापरता तसं तुम्हाला वापरायला तेवढी जागा आहे. आतमध्ये वापरायला नाही वाटत. नाही 3 बायका पण उभं नाही राहू शकत. 3 बायका आहेत मला. फोडणी पेटली तर माणूस पडणार कसं. माणसाने समजा फोडणी दिली गॅसवर, तर ती फोडणी पेटली तर पळायचं कसं. एवढा पेटेपर्यंत फोडणी नाही द्यायची. असं म्हणून किचन मध्ये आईस्पाईस. मला बघा, तुम्ही सजेशन दिले ना त्याप्रमाणे मला तर चेंज करायला वाटतंय. जरासं इकडे जरा मोकळं वाटतंय. आता आधी समोर इकडे बसायला आहे. आता मेन आहे, आपण काय करूया, डायनिंग ह्या साईडला घेऊया का पहिलं ते इकडे घेऊया. ते इकडे घेऊया पहिलं. पण आम्ही चेंजेस कसे केले आहेत बघा. ते खाली त्याच्या खाली दगडं लावली आहेत. तर का माहितीये काय, ती जरा अशी वाढवली, कारण आमची दिल आतमध्ये जाते ना, आतमध्ये खाली झोपायला जाते. हा, म्हणून ते आता काय करायला लागेल, सर्व खाली करून परत दगडं लावणे करायला लागेल आपल्याला. करूया काय बोलले. नाही, मी म्हटलं कोण आहे ते 50 जण ज्यांनी कमेंट केले की जरा चेंज करा वगैरे. अरे बाबा किती ठोकताय, सर्व खाली पाडायचं इकडचं काम चालू आहे ना सगळीकडेच.
आणि खूप सांगायचं इकडे ना, नवीन असं घेतलं ना की ना इंटिरियर मध्ये ना आवाज धाडधूड चालूच असतं. आणि ते सुरुवातीचे 6 महिने म्हणून ते बिल्डरच्या हातात असतात. आता इकडे पण काय समजा फॉल्ट झाली किंवा काय खराब झालं ना तर बिल्डर इकडे फ्री रिपेअर करून देतो. जसं हे चालू नव्हतं तर हे रिपेअर करून दिलं, त्यासोबतच लॉक चालू नव्हतं एक ते रिपेअर करून दिलं. म्हणजे ते बिल्डरच्या हातात असं म्हणून फ्री रिपेअर होतं वर्षभर तरी. आणि आता हे आपल्याला काढायचं आहे. अरे लय मोठा वजन काढलास. मी बोललो बाकी काय करते काय, म्हटलं गादी बोल करते. चला बाकी तसंच राहू दे, ते मी हे करतो. पण मग हे कसं असं इकडे नाही, गादी पण गुंडाळून बाहेर काढायला लागली. नको देऊ. गादीचं वजनच नाही आहे. हाय 10 किलो. ज्यांची कंबर लचकू शकते त्यांना साईडला ठेवलेलं आहे. अरे हे ठोकून ना असं माझ्या पण डोक्यात ठाक टूक होते कधी असं इरिटेटिंग वाटतं कधीतरी आवाज. जड आहे, कपडे आहेत ना त्याच्यामध्ये, खूप जड आहे, वजन आहे. आता किती खाली झालं मग ते दगड हे केल्यावर. हा खाली झाला. हिलसाठी ते उंच ठेवायला लागतं ना. चेंज करायचं या साईडला घेऊया ना आपण. आणि नंतर सोसायटी फॉर्म झाली ना इकडे तर जरा नियम ठेवा. आता किती वाजले बघा, संध्याकाळच्या ना 4-5 नंतर ना ठोकमठोकी अलाउडच नाही केली पाहिजे. एक टाइम पिरियड असला पाहिजे, बरोबर ना. तुमच्या सोसायटीमध्ये ठोकमठोकीचा काय टाइम पिरियड आहे कमेंट बॉक्समध्ये सांगा, म्हणजे आम्हाला एक आयडिया येईल. माहिती का, नंतर माणूस कामावरून दमलेला येतो तर कधी पण ठोकमठोकी नाही झाली पाहिजे असं. इकडे खूप इरिटेट होत आहे. टाकतो आमच्या घरी पण टाकतो आवाज यायला. फक्त ढकलायचं नाही, जरा उचलून ढकलायचं म्हणजे कसा आवाज कमी येतो. नाही उचलला आरामात. या कॅमेरामॅनच्या बाहेर जायचं. बस ठीक आहे. म्हणजे असं माणूस बसू शकतो इकडे, एक पाय असं टाकून बसू शकतो आतमध्ये आणि ते पण असं बसू शकतो. झालं. आता काय, आता डायनिंग तिकडे घ्यायचं आपल्याला ना. हे बघा इकडे डायनिंग. हा मग डायनिंग हलवायच्या अगोदर पहिले तिकडे जरा साफ करूया. आतापर्यंत चेंजेस किती झाले बघा. इकडे आपण त्या खालचं पण आपण सर्व साफ करून घेतलेलं आहे आणि आता डायनिंग राहिलेलं आहे. आणि हा सेक्शन काय असा दिसतो आपला. लोक ठोकमठोकी करतात, आपण कसली करतो आहे. हां तर आत्तापुरती असा एल शेप झालेला आहे. तर इकडे पण जागा आहे अशी बसायला. बघ पाय जाऊन असं माणूस बसू शकतो. बघा मी कसं हे बघा बसलेलं मी व्यवस्थित आणि पाय पण असे खाली गेलेले व्यवस्थित. नाही तिकडची टीव्ही नाही बघणार, इकडची टीव्ही. इकडून टीव्ही बघितल्यावर. आता डायनिंग अरेंज करूया. पण आपल्या इकडे कसं आपल्याकडे अजून एक आहे की आपली मशीन सुद्धा तिकडे आहे, ती त्याच्या खालीच राहते का. डायनिंग एवढं तिकडे जात नाही ना. चला डायनिंग ही उचल स्क्रॅचेस पडतील खाली. मग हवा होता ना मजबूत क्वालिटीचा. आता असं बसायचं आणि हे काय म्हणतात त्याला, डाळिंब साडी सकट खायचा नाही. अच्छा सोलायचा. टीव्ही आम्हाला दिसत नाही इथून, आम्ही असं करून बघणार टीव्ही. नाही जेवताना टीव्ही नाही बघायचा म्हणून असे म्हणून साईडला दिलेलं आहे. तर इकडे बघा असं डायनिंग आपलं सेट झालेलं आहे. इकडे 1 2 3 4 या एरियामध्ये आपलं शू रॅक आहे. ते आता आपल्या सोसायटीवाल्यांनी शू रॅक बाहेर ठेवायला नाही सांगितलंय, अलाउड नाही. तर मी बघणार नाही तर हे देऊन टाकणार परत. आल्यासारखं ठेवतो, नाहीतर मी आठवड्या नाही अलाउड आहे तर काय फायदा एवढा घेऊन मग. आणि व्ह्यू काहीतरी असा दिसतो आहे.
तर ही आपली डायनिंग एरिया झालेली आहे. फ्रीज गेलेला आतमध्ये आणि बेड्स असं ठीक आहे. काहीतरी वेगळं झालं मम्मी. वेगळं झालं नाही. चला तुम्ही वेगळा झाला, वेगळा झाला. म्हणजे मला झोपून टीव्ही मला माझं बाकीचं माहित नाही. मला माझं किचन मोकळा पाहिजे. मी आता फ्रीज इकडे आणणार आहे. कुठे आणणार? मला संध्याकाळचा स्वयंपाक बनवायचा. मग तिथे ती अडचण नको. अरे कुठे अडचण आहे? बरोबर आहे. हे बघा तू तिकडे उभी राहतेस ना, मग इकडे थोडी उभी आहे. इकडे कायच नव्हता. इकडे काय नाही, माझी पिठाचा डब्बा, तांदळाचा डब्बा होता, कांदे बटाटे लसूण सगळं चांगलं बरोबर झालेला किचन. मग तर रूप काहीतरी असा दिसतो आहे. सांगा एल शेप आम्ही बनवलेला आहे. आता म्हणजे ती जागा मोकळी वाटते जरा व्यवस्थित ठेवूया. हा अडचण नाही वाटत आहे. तिकडे हा म्हणजे अडचण नाही वाटत का रे? आता जरा मोकळी वाटते जरा जागा. वाटते. जर जागा तुम्ही मोकळा वाटतो. या अँगलने बघत असाल तर तुम्हाला काहीतरी असं दिसतंय. इकडे असा माणूस बसलाय, इकडे पण असं बसेल. ही पाटी का गेली माहितीये काय? जर दिवाण आपण इथे ठेवला असता ना तर ह्याला टेका घेतला असता. बरोबर. ह्याला टेका घेतील आणि ह्याला तर बॉल आहे. तर चेंजेस झालेल्याप्रमाणे तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी चेंजेस केलेले आहे. फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आणि हे चेंजेस आम्ही आयुष्यभर ठेवणार आहे. काय नाही तुम्हाला हेल्प नाही केली तर मी एकटी सगळा सरकोय ना. बघ हा काय सरकवणार आहे तू? सगळा जसा होता तसा परत. हे कसं मोकळा वाटतंय बघ ना. फ्री वाटतंय हे जरा. हा आल्यावर माणसं पण फ्री बसली. फ्री काजल हे जरा एरिया जरी मोकळी वाटते. चपलाचा पण अडचण नाही वाटत है ना. मग एकदम जरा एरिया बघ ना जरा फ्री झाली. काय समजतंय की नाही? मला तसं वाला घरच पाहिजे. कसा वाला? आधी सारखा वाला. तर तुम्हाला चेंजेस कसे वाटले कमेंट बॉक्स मध्ये सांगा. की पहिलावालाच घर जसं पहिला अरेंजमेंट केली होती ती चांगली आहे का ही अरेंजमेंट चांगली आहे? कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि फ्री सरकवायला या काजलच्या मदतीला. मी एकटी सरकोईन बघ. बघा आता समजा कोण बाहेरून आला की असं दरवाजा उघडला. दरवाजा पण पूर्ण उघडतोय बघ. त्याला लागत नाही एवढं. आणि त्यानंतर व्ह्यू काय असा दिसतोय बघा. डायनिंग एरिया आणि हा टीव्ही बघायचा एरिया. गप्पा मारायची एरिया. आता हवा एवढी स्ट्रॉंग आहे ना बघा. हा स्वतःहून चालला बंद व्हायला. आरामात पकडायचा ना. ते हवा कशी येत राहते ना इकडे चांगलीच. ओपन केलंय ना आपण विंडो. खुश काजल खुश नाही. खुश नाही. मला तसं वाला घर पाहिजे. पहिलं होतं तसं. तिला फक्त फ्रीज बाहेर पाहिजे. फक्त फ्रीज बाहेर पाहिजे. हे काय असं तुम्ही मला बोला. हा एवढा भारी सोफा घेतला आम्ही, एवढा छान दिसतोय. ह्याची लुक तरी दिसतोय का इकडे ठेवल्यावर? कसं दिसतंय ते? मग इकडे कसा लुक दिसत होता मस्त. एवढा ब्रँड न्यू टीव्ही घेतलाय. कसा एकदम मस्त एरिया पॉश वाटत होता. मी आता काय वाटतोय दोन्ही मिक्स. एवढी खाली एरिया काय करायची आम्हाला? मग काय असं आहे. घरी पण नसतं. आम्ही अर्ध्या वेळ तुम्हाला बघायचं असतं काय काय कार्यक्रम आमचे. आम्ही काय फिरायला मग समजलं का? घराची लक्ष्मीला आवडलं. आमची मम्मीचं काय नाही. मम्मीला पण आवडलं. मला माहिती. मला तुझ्या पाठी आजी करत होती. तर चेंजेस झालेले आहेत. आता माहित आहे. आता मी झोपल्यावरती चेंजेस परत होतं का माहित आहे आता. होतील काय? चला आता मग पार्टी करूया आपण. पार्टीसाठी काय माहिती काय? इथे बघा हे उघडून दाखवा काय आहे. हे आम्ही खायला आणलेले आहेत. आणि हे द्राक्ष आहेत वाटतं. ती बाहेरगावची द्राक्ष आहेत वाटतं. ही द्राक्ष कशी पडतात माहिती का? ही 240 रुपये किलो. नाही 280 रुपये किलो. मग 250 रुपये किलोने देतात फायनल. म्हणजे हे पाव किलो 70 रुपयाला दिलं त्यांनी मला. आणि आपल्या इथे सगळे फ्रुट्स हो सगळे प्रकारचे. आणि एकदम छान लागतात ना खायला. आता धुवायचे आपण आणि चांगले खायचे. काय झोपली दिलू आमची दिलू बघा आरामात. माझे आता कांदे बटाटे बाजूवाल्यांच्या घरी जाऊन ठेवू काय? काय माझे कांदे बटाटे बाजूवाल्यांच्या घरी ठेवू काय आता? हे बघ. मग चांगलं आहे ना तुला डायरेक्ट इकडून केक खायला. केक संपला थोडाच राहिलाय. आणि ती काय करते आता तू? आता मी हे ना काय म्हणतात तिला द्राक्ष का पाणी टाकून गरम करते. नाही धुते.
सर्व घेऊन घ्या, आपण सर्व खाऊया ते आता, पाव किलो तर नंतर तुम्ही पण असे फळं खात जावा. आणि इकडे आमच्या इकडे कमेंट होती की 24 आवर्स पाणी आहे का, तर हो, पण आपण पाणी वेस्ट नाही करायचं, जेवढं पाहिजे तेवढंच आपण वापरायचं. अडकलो. द्राक्ष खायची ना, धुवा व्यवस्थित धुवा त्याला. आणि बाहेर राहा ना आमच्या नवीन अरेंजमेंट मध्ये. आता काजलला मी सांगत राहणार आहे अरेंजमेंट. हे बघा, या साईडून बघितलं तर कसं वाटतंय. डार्क झाला ना जरा. उघडल्यावरती उजेड बघा. आणि चला हे व्यवस्थित कर जरा चादर तिकडून, कसं एकदम व्यवस्थित दिसली पाहिजे. आणि आता आपल्या खायचं प्यायचं कुठे तिथे. चला मग डायनिंग टेबलवरती कसं बसवलं आहे बघा. बसा आणि सर्वांनी या खायला. हे कसं लागतं चवीला? छान लागतं. छान लागतं. हो. काजल खाऊन बघ. बिया असतात त्याच्यात. चला मग तुम्हाला चेंजेस दाखवले. असे चेंजेस आता आज पुरती आहे का कायम पुरती आहे ते तुम्हाला आता येणाऱ्या ब्लॉग्समध्ये दिसतील. तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वाजवा. बाय बाय. बाय 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 बाय. चला आमची दिलू आलेली आहे आणि तिला काहीतरी वेगळं वाटतंय. दिलू परत बोले, दिलू आमच्या कुठे आली तू दिलू? दिलूला काय झालं माहिती काय, फ्रीजच्या ठिकाणी आम्ही दिलूचं खाण्यापिण्याचं ठेवायचो ना, पाणी आणि ते दाणे ठेवायचं. ती बोलेल आता अरे कुठे गेलं सर्व, बोलेल सर्व बसली तिकडे बसली. आमच्या दिलूचं नाव दिलू का, कारण आमच्या दिलूच्या बॉडीवरती दिलंय बघा. इथे आमची दिलू बघा पाणी प्यायला लागली आहे. आणि इथे आमच्या संध्याकाळच्या नाश्त्याला इकडे काय बनतं, इकडे किती वाजले बघा आता 5:42. आणि इकडे आता काय बनते काजल? घावणे असे नाही, ते काय तर माहितीये काय, पेस्ट बनवलेली ना तर ती उतू गेली. मला लक्ष जरा नव्हता, बेडरूम मध्ये ती उतू गेली इकडे. मग ह्याच्यावर पडला ना, गॅसच्या ह्याच्यावर जाळीवर, मग ते खासते आता. काळा झाला ना ते पिठात जाईल ना सर्व. ते घावण्याचं पीठ आहे ना, खाली अशी करून घालते. हो. इथे बघा घावणे चालू आहे. आणि फ्रीज ठेवल्यामुळे आमची दिलूची पण झालेली आहे. काय झालेली आहे, दिलूला पण अडचण वाटते. दिलू बघा मध्येच बसली. काय करायला आली? मी पण आता मम्मीने इलेक्ट्रोल पावडर मागितली ना, मी इकडे उघडायला जात होतो. तिकडे नॉर्मल रुटीनमध्ये बघा, आमच्या डेली रुटीनमध्ये ब्लड प्रेशर चेक करणं पण काम असतं. आणि तिथे घावणे ठेवलेच काय, घावणे झाले कुठे? आणि हे का बाजूला ठेवलंय? चाय कोणाला? जराशी. अरे वा. चला आता मम्मीलाच विचारूया किती आहे. थांबली नाही. 127. आणि खाली किती आहे? 79. 79. ठीक आहे, नॉर्मल आहे. भरतो ते राहतो, मी भरतो. उठ तू. डायनिंग टेबलवर एक खुर्ची खेचून ठेवली, तिकडे जा. उठ तरी. बघ अशा आमच्या मम्मी ऐकत नाही. हा बस इथे बस. हां बस. फॅन लाव पहिला, फॅनचं बटन दाब. हां बस. फॅन चालू झाला. आमच्या वरतीच फॅन, डायनिंग टेबलच्या वरती फॅन आहे. बस. आता इकडे तुझे घावणे बनेपर्यंत अनुलोम विलोम कर. तुला असं थोडी बसवलंय, खायला थोडी बसवलंय, तर अनुलोम विलोम. तुम्हाला सर्वांना सांगतोय, जेवढे आपले आईच्या वयाचे किंवा माझ्या वयाचे कोणी असू दे, सर्वांनी बसून ना जरा 10-15 मिनटं ना अनुलोम विलोम केला पाहिजे. ही सर्वात बेस्ट एक्सरसाइज आहे ब्लड प्रेशर मेंटेन करायला आणि सर्व इंटरनल प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला. ब्रिथिंग एक्सरसाइज अनुलोम विलोम कर. आणि बघ असं कसं छान वाटेल ना फ्रुट्स मधोमध. ॲपल आला तुला? ॲपल येताना आता
पाठी बघा जोरदार अनुलोम विलोम चालू आहे. आणि त्यासोबतच काजलला मला काहीतरी दाखवायचं आहे. काजल खाली जरा बघ, दिलचा खान इकडे बघ, ये बेडवरती बघ कोण आहे. काय आला राहू दे, तिला झोपू दे. ती आता बसली तिकडे, बसू दे. शाणी माझी दिलू आहे. हात फिर हात फिर. काय शानी, सारखी रोज रोज बेडशीट धुवायला लागते मला. पण चांगलं ती बोलते असे बेडशीट धुवा, असं आहे तुझं. नाही चल ये तिला राहू दे. चाल ती बघ, ती आता नाही उठणार ती काजल. काजल रागवेला ती. हा मग पप्पी द्यायची तिला. झालं. कशी पप्पी द्यायची दाखवा दिलूला आमच्या. बसू दे बसू दे, चला. आणि तुझं चालू आहे ना अनुलोम विलोम. झाला लगेच हात निघाले. काजल इकडे लगेच अनुलोम विलोम बोललं की दुसरे काहीतरी कामं आठवतात. हात लगेच जागावरून निघतात. केस बांधायला नको. कर कर. असं कोण आहे, असे किती कॅरेक्टर्स आहेत सांगा ज्यांना असं जबरदस्ती बसवायला लागतं. कर कर. लगेच चहा पाहिजे, चहा नाश्ता पाहिजे, चहा चपात्या सर्व खायला पाहिजे. चहाच पाहिजे सर्वीकडे. आणि ही बघा सुगरण चहा बनवणारी. चाय झाली पण माझी. आता मी खावणे फ्लिक करते. आणि आम्हाला आमच्या दिलूसाठी ना असं उघडूनच ठेवायला पाहिजे, कारण मग आतमध्ये ती पटकन अशी जाते पण पटकन ती. मग आता आहे, तू कर पहिला. चला तुम्हाला बाहेरचं पण दाखवूया काय गडबड आहे काय. त्याला लॉक सिस्टम चांगले दिलं. वरती 1 लॉक 2 लॉक 3 लॉक. बघा हा 1 लॉक दिला आहे, मग हा 1 लॉक दिला आहे, त्यासोबत हे दिलं आहे, त्यासोबत कडी पण दिली आहे, आणि त्यासोबतच वरचं पण दिलं आहे. बघा तर कडी उघडली ते उघडलं, सर्व उघडलं.